जी एक पोरकेपणाची भावना आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण झाली आहे ती अत्यंत वेदनादायी अशी आहे। दादांचा जाण्याने केवळ महाराष्ट्राचीच नाही तर पूर्ण देशाची एक अशी अपरिमित हानी झालेली आहे। अत्यंत परखड स्वभाव, प्रशासनावर असलेली मजबूत पकड, वक्तशीरपणा, शिस्तप्रियता आणि नियोजनबद्धता हे दादांचे अनेक गुण होते। दादांनी नेहमीच जनसामान्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्या याच्यासाठी दादा आग्रही होते। ग्रामीण महाराष्ट्राचा जो विकास आज आपण पाहतोय त्याच्यात दादांची एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। केवळ सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नाही तर शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जनसामान्यांसाठीच कार्य केलेलं आहे। दादांची शेतकऱ्यांविषयी असलेली संवेदनशीलता आणि तळमळ अगदी जवळून पाहण्याचा एक प्रसंग मी अनुभवला, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते। आज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा दादांनी आम्हाला दिलेला आहे, त्यावरच पुढे आम्ही मार्गक्रमण करत राहू हा आदर्श आमच्यासाठी आहे। दादांना प्रत्येक कार्यकर्त्याविषयी आपुलकीची भावना होती। दादा सगळ्यांच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा दादांचा नेहमीच प्रयत्न असायचा। दादांविषयी आता सर्वांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। एवढं महान कर्तृत्वाला आज आपण सगळे मुकलेलो आहोत। ही निर्माण झालेली पोरकेपणाची भावना मांडण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाहीयेत, परंतु त्यांनी दिलेला वारसा हा समर्थपणे पुढे चालवून त्यांच्या दिलेल्या आदर्शांवर आणि जनतेसाठीच काम करण्याच्या या हेतूसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। दादांची उणीव ही भरून न येणारी आहे, परंतु आज इथे आपण सर्वपक्षीय दादांना जी श्रद्धांजली शिरपूर तालुक्याच्या वतीने आयोजित केलेली आहे, तेव्हा मी एवढ्याच भावना व्यक्त करते की दादांच्या या स्मृतींना मी त्रिवार वंदन करून दादांना चिरशांती लाभो ही प्रार्थना ईश्वर चरणी करते। धन्यवाद।